श्री स्वामी समर्थ. देवघरात या 5 वस्तू चुकूनही ठेवू नका, कारण अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच राहत नाही. अशा घरामध्ये लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. या 5 वस्तू जर देवघरात असतील तर आपल्या घरात धनसंपत्तीचा नाश होऊ शकतो. पैसा जो आपल्या घरात येत आहे तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने रस्ता पकडून निघून जाईल. सोबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या आपल्या घरात देवघरात अत्यंत शुभ मानले जातात आणि या वस्तू आपल्या देवघरात असल्याने पैसा धनसंपत्ती वाढते. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, मानवी जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात त्याच्या परीने छोटे मोठे देवघर बांधत असतो. त्या देवावर त्याची श्रद्धा आहे. ज्या देवाला ते मानतात ते देव तो घरात आणतो आणि रोज खूप काही देवांची पूजा भक्तिपाठ नेहमी करत असतो. त्याची आरती करतो, पूजा करतो. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले आहे की त्या वस्तू देवघरात ठेवून चुकीचे आहे. या गोष्टी घरात ठेवल्याने आपल्याला नकारात्मक परिणाम होतो. सर्वात पहिले म्हणजे दीप. दीप म्हणजे दिवा. आपल्या घरात मातीचा एक तरी दिवा हवा. जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल किंवा उपलब्ध नसेल तर तुम्ही धातूचा दिवा ठेवू शकता. सोबतच तुम्ही धूप देखील ठेवू शकता. या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती पैसा समृद्धी राहते. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या मंदिरात स्वास्तिक असायलाच हवे. ते स्वास्तिक तुम्ही स्टिकरही लावू शकता किंवा हाताने पण काढू शकता. पण स्वास्तिक असणे खूप गरजेचे मानले जाते. आणि आपल्या घरात शंख असणे गरजेचे आहे. शंख अत्यंत पवित्र मानला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे घंटी. घंटी घरात मंदिरात घंटी असायलाच हवी. आरतीच्या वेळी घंटी वाजवली तर घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर काढून टाकते. यामुळे घरात शुभ वातावरण असते. आता आपण पाहूया की अशा कोणत्या वस्तू आहेत की आपण देवघरात ठेवायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती. 1, 3, 5 अशा संख्येत ठेवू नका. ते 2, 4, 6 संख्येत ठेवले तरी चालते. 2 मूर्ती ठेवल्या तर खूपच चांगल्या मानल्या जातात. पण ती मूर्ती आतल्या बाजूला असायला हवी. काही लोक बाहेरच्या दिशेने बाहेरच्या बाजूने खूप लोक ठेवतात. यामुळे आपला आशीर्वाद आहे तो बाहेर निघून जातो. आता त्याच्यानंतरची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हळद कुंकू लावल्यानंतर तांदूळ वाहतो. बघा, तांदूळ वाहिलेले शुभ मानले जाते. सोबतच आपण खूपच मोठी चूक करतो. अर्धे तांदूळ तुटलेले तांदूळ कधीही वाहायचे नाहीत. तुटलेले तांदूळ वाहिल्याने नकारात्मक परिणाम होतो. पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील नातेवाईक मृत्यू पावले आहेत तर त्यांचे फोटो देवघरात कधीही लावू नका. देवघरात आपण देवांचे फोटो मूर्ती ठेवतो. पण ती मूर्ती फोटो खराब फोटो तुटका फोटो फाटका फोटो देवघरात ठेवू नका. जर असेल तर तो वाहत्या पाण्यात सोडावे. तसले फोटो घरात ठेवल्याने नकारात्मक परिणाम दिसून येतात. आणि आपल्या घरात एखादी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असायलाच हवी किंवा माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असायला हवा. त्याच्यामुळे घरातील वातावरण शांत निर्मळ राहते. देवघरात कलश असणे शुभ मानले जाते. देवघरात कलश ठेवल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतो. यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल असणे खूप पवित्र मानले जाते. त्यामुळे घरामध्ये गंगाजल नेहमी ठेवा. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब